Hello people and welcome back to my channel. तर मी आता माझं कॉलेजचं काम करत होते कारण मला 31st आणि फर्स्ट कॉलेजमध्ये काम आहे. माझे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे मी सबमिट केले होते ॲडमिशनच्या वेळेला ते पण डॉक्युमेंट्स परत घ्यायचे आहेत आणि आई आणि मी दोघी पण चाललेलो आहे. तर थोडी मजा येईल कारण आई पण सोबत असेल आणि माझी आई लिटरली लाईफमध्ये पहिल्यांदा माझं कॉलेज बघेल. ती आली होती सोडायला तेव्हा तिने अर्धं कॉलेज पण नव्हतं बघितलेलं आणि यावेळेस मी तिला सगळं कॉलेज दाखवेल, माझं एक्सटेंडेड कॅम्पस सगळं आणि त्यासोबत तुम्हाला पण दाखवेल की माझं कॉलेज कसं होतं आणि काय. आता मी जस्ट पासआउट होईल तर ती सगळी जर्नी तर नसेल माझी कॉलेजची, पण मी कुठे कुठे काय काय केलं ते सगळं तुम्हाला दाखवेल. माझे काही 1-2 फ्रेंड्स असतील भेटतील ते, आणि कोणतरी एक एक्साइटिंग व्यक्ती आहे ज्याला मला भेटायची खूप 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 इच्छा आहे. ते मी तुम्हाला दाखवेल जर ते जमलं भेटणं आमचं तर ते पण दाखवेल. आणि माझ्या बहिणीने मला सांगितलेलं आहे इंटरमिडिएट फास्टिंग करायला, जे की माझ्याकडून होत नाही आहे कारण ते डायटिंग करणं खूप अवघड आहे. मी एक्सरसाइज करेल, पळेल, मी काही पण करेल, पण डायटिंग करणं जीवा पार अवघड आहे. कारण माझे बाबा जेव्हा माझ्यासमोर मोमोज आणून ठेवतात आणि माझी आई जेव्हा मला म्हणते की आम्ही जोशीचा वडापाव मागवला होता तेव्हा मी कसं कंट्रोल करू, मी नाही कंट्रोल करू शकत. पण मला करावं लागतं आहे कारण आता रिसेंट थोड्या महिन्यांमध्ये मी कुठेतरी चालली आहे. मी त्याच्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. अभी मजा आएगा ना भिडो. पण जास्त खुश नाही व्हायचं आहे बिकॉज नजर इज रिअल. जे आहे काही चावट लोक जे माझ्या खुशीला नजर लावतील त्यांना मला ही नजर नाही लागू द्यायची आहे, म्हणून मी जास्त खुश नाही होणार आहे. आणि मी आत्ता सांगणार पण नाही आहे की मी कुठे चालली आहे. त्याच्या आधी माझ्या बड्डेच्या आधी मी रक्षाबंधनच्या वेळेस पण कुठेतरी चाललेली आहे, ते तर तुम्हाला कळून जाईल आणि त्याला काही नजर लागू शकतच नाही. तर मी नंतर जिथे जाणार आहे ना त्याची पॅकिंग आम्ही आता सुरू करणार आहे थोड्या दिवसात, तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल सगळं. तर माझे व्लॉग्स बघत राहा कारण तुम्हाला प्रचंड प्रमाणात मजा येणार आहे माझी लाईफ बघण्यात. कारण खूप जागी मी ट्रॅव्हल करणार आहे या लास्ट म्हणजे या 2025च्या लास्ट फ्यू मंथ्समध्ये मी खूप जागी ट्रॅव्हल करणार आहे, तर तुम्हाला ते पण बघायला मजा येईल. सो स्टे ट्यून्ड. मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे की मी आमचा जो बोक्या आहे, बोक्या म्हणजे त्याच मांजरीला जी आमच्या घरी डिलिव्हर झाली होती त्याच मांजरीला मी तुम्हाला दाखवणार आहे की ती कशी येते आणि मी तिला कसं बोलवते. थांबा. हा नाही येणार कारण हा कुठेतरी झोपलेला असेल आणि जेव्हा झोपलेला असतो तेव्हा तो घंटा त्याला फरक नाही पडत कोण काय करतोय. तर ना आमच्या फॅमिलीचे असे हेरिडिटी केस आहेत, तर तुम्ही पण ह्याला रिलेट करता का मला सांगा. हे बघा आमचे केस ना असे उभे राहतात, असे ज्यांना असं केलं ना, आता असं केलं बघा, हे बघा, हे ना असेच उभे राहतात. हे ना आमच्या फॅमिलीत हेरिडिटी आहे. माझी आई, आजी, मावशी, मामा, सगळे लोक, सगळे म्हणजे जेवढ्या माझ्या मावश्या सगळ्यांचे असे उभे राहतात केस, असे लिटरली ते शिंग वाटतात. आता तुम्ही जेव्हा पण त्या असं बाहेरून वगैरे येतात ना कुठे फिरून वगैरे, तर मी एकदा तुम्हाला दाखवेल माझी आई आणि मावशी केस असे असतात आणि त्यांच्यामुळे माझे आणि माझ्या बहिणींचे वगैरे पण केस असेच असतात. लकीली माझ्या भावांचे नसतात, त्यांच्यावर देवाने कृपा केली, पण माझ्या बहिणींचे आणि आमचे असे केस उभे राहिलेले असतात. आणि ते इतकं ऑकवर्ड वाटतं ना, किती स्ट्रेट करून किती स्ट्रेट करणार आम्ही, बिलकुल नाही करू शकत एवढ्यांदा स्ट्रेट, तर आम्हाला हे सहन करावंच लागतं. ते अशा काही मुली असतात सुंदर, त्यांचे केस ना असे स्ट्रेट असतात एकदम, हां, आणि त्यांच्या ना अशा कर्टन बँग्स असतात, मग ते अशा करतात आणि त्या कर्टन बँग्स परत समोर येतात. आमचे केस समोर असं केल्यावर बघा आमचे केस, हे बघा, हे असे केस उभे राहतात आमचे, हे बघा. हा प्रॉब्लेम आहे मला, हा प्रॉब्लेम आहे. केस तरी चांगले द्यायचे. तर ना माझ्या आईला पूजा करायला खूप आवडायचं आणि माझी आईची आई म्हणजे माझी आजी, तिला पूजा करायला एवढं आवडायचं म्हणजे ती अशी स्तोत्र वगैरे लावून प्रॉपर देवाची
पूर्ण स्नान घालून पूजा वगैरे करायची, गंध लावायची. तर माझ्या आईला पण तशी सवय आहे, ती पण अशी इतकी छान पूजा करते ना. मी तुम्हाला दाखवते. आमच्याकडे अशी भरपूर फुलं येतात आणि ते फुलं मस्त देवाला वाहते आणि असं फ्रेश वाटतात तिथे बघून देवघराकडे. तुम्हाला दाखवते मी. तर आजची पूजा आईने काही अशी केलेली आहे. ही देवी आहे, तर आमची देवी ना उभी नाही आहे. आमची देवी अशी तांब्यावर, जो लोटी असते तांब्याची म्हणजे त्याच्यावर असते आणि त्याच्यावर असा हा चांदीचा मुखवटा असतो आणि त्याला अशी नथ असते. माझ्यासोबतच असं काही काय होतं घरात. हां, आणि हे देव आहेत आणि माझे फेवरेट श्री स्वामी समर्थ महाराज तिकडे, आणि असा दिवा लावला आहे. तर चला मग, माझी फाटलेली आहे, अंगावर मला काटे आलेले. तुमच्यासोबत पण असं होतं का जेव्हा तुम्ही घरी एकटे असतात आणि तुम्ही काहीतरी असं घेतात हा सामान आणि मग एकदम घरी असं काहीतरी भांडी हलतात, नाही तर काहीतरी होतं, इतकी डेंजर फाटते ना माझी. तर ऑलरेडी मी हॉरर मूवीज तर कधी बघतच नाही कारण माझी भयानक फाटते. आमचा बोक्या आलेला आहे, ॲटलिस्ट त्याचा तरी साथ असेल मला फाटण्यापासून वाचवायला. माझ्या पाठीवर काटे येतात जेव्हा मी एकटी असते आणि असं काही होतं तेव्हा. योगो योगो चिकी 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 माझी चिकी चिकी. हॅलो. अरे यार, हे केसांचं काय करू. ओके, तर हा ना इथं झोपलेला आहे बरं का. हे बघा, दिसतंय का तुला. इथं झोपलेला आहे आणि मी काय केलं, यूट्यूबवर ना असं साऊंड टाकला की मेल कॅट्स फायटिंग. तर त्याचा आवाज येऊ लागला बरं का. लगेच त्याचे कान उभे राहिले. मी दाखवायला तुम्हाला, थांबा दाखवते. कसं दाखवू मला ते कळत नाही. मला लॅपटॉपवर आवाज लावावा लागेल, मग त्याला आवाज येईल तो. हे बघा बरं का, मी हा साऊंड ऑन करून बघते की त्याची रिॲक्शन काय येते. ओके, थोडीशी ना आपण ही विंडो पण उघडू म्हणजे त्याला थोडं पक्ष्यांचा आवाज पण येईल, तर त्याला थोडा नॅचरल वाटेल. मी इथं ठेवला आहे फोन, लॅपटॉप. चला मग हा साऊंड लावूया. What is happening? हा वाला लाव. कोण आहे? कुठे गेला काय माहिती. अरे 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 पाल खिडकीत गेला. ए पट्टू, आवाज तर अजूनही येतोय. लपला. जाम प्रमाणात फाटलेली आमची. लपतोय आम्ही. मी आता बस करायला पाहिजे. तिथं चढला. ए भित्री भागूबाई, भित्री भागूबाई, घाबरून इकडं बसली का भित्री भागूबाई. योगो माऊ, कोण आहे पण. मी जाम फाटली आहे ह्याची. आता बघू. भागूबाईला कोण समजवणार आता की मी व्हिडिओ लावला होता. भित्री भागूबाई, एक भित्री भागूबाई. इथं बसलाय परत. डेंजर फाटली याची, डेंजर एकदम.
त्याला हे कॅट फूड खायला दिलं, हे वालं. तर ना ते खाताना पण तो तिकडे बघतोय की कोणी आलंय की नाही, कोणी आलंय की. तेव्हा इथं नेट लावलेलं आहे, इथं एवढ्या सगळं जाळ्या वाळ्या लावलेल्या आहे. इथून दुसरी कोणती मांजर आत येणार नाही, दरवाजे बंद आहे, सगळं बंद आहे. इथून त्याला काही होणार नाही याची त्याला खात्री आहे, म्हणून तो इथं बसतो. आणि इथून दिसतं पण जर दुसरी कोणती मांजर भांडत असेल तर. शाणा पण एवढा आहे की इथं जर खाली भांडत असेल ना कोणती मांजर, तो इथं बसून बघेल, म्याव नाही करणार, हालचाल नाही करणार, भांडण पूर्ण बघेल. पण भांडण यासाठी बघेल कारण तो ना इंडियन मांजर म्हणून खूप शोभतो, खूपच शोभतो इंडियन मांजर म्हणून. कारण त्याला इंडियन लोक जसे जेव्हा पण रस्त्यात भांडणं होतात, जसे इंडियन लोक आपण सगळे, मी पण ठीक आहे, निर्लज्जपणे मी पण, की मला त्यात फसायचं नसतं. तर इंडियन लोक जसे उभे राहून भांडणं बघतात, तसं हा पण तिथं बसून भांडणं बघतो, पण बाहेर जाऊन स्वतःला मी स्वतःला नाही फसवणार, नो नो नो, असं आहे ह्याचं. मग अच्छा, चाव चाव. म्हणजे बघा आता मी याला एवढं घाबरवलंय की याला या आरशात पण तो दिसतोय. ते बघा असं बघतोय बघा स्वतःला. अरे बापरे, अरे देवा, आरशात त्याला दिसतोय तो. देवा, मी काय केलं आता. मी आंबा चिरत होती, मी अशी हॉलमध्ये येत होती आणि त्यांनी तो बघा काय करतोय बावळट. जारली आहे हे बघा, एवढी मोठी शेपूट केली आहे त्याने. मी आंबा खाल्ला बघा आणि मी बघत होते मिस्टर बीन्स आणि आंबा. आणि आता बघू आपण की हा बोक्या काय करतोय. अच्छा, तिथंच झोपून गेला ग बिचारा माझं. सॉरी ग लेकरू. खूपच सदम्यात गेलेलं दिसतंय. सॉरी. आजचा व्लॉग एवढाच होता. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. या बित्र्या बागूबाईला पण आजचा ब्लॉग एवढाच होता. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बघत राहा जानूचा यूट्यूब चॅनल. मग असं कर, असं